तर ॲव्हरेज आपल्याला 1,500 तेलामध्ये 10 तास ट्रॅक्टर चाललेला आहे. आपल्याकडे रेकॉर्ड आहे या ट्रॅक्टरचा. मी ट्रॅक्टर घेतला म्हणजे मी सोलर कंपनीमध्ये सुपरवायझर होतो. त्यामुळे दुसऱ्याचा ट्रॅक्टर मी स्वतः चालवायला होतो. दुसऱ्याचा ट्रॅक्टर मी 6 महिने चालवला आहे. त्यामुळं तो दुसऱ्याचा ट्रॅक्टर नील करून दिला. आपला का चालत नाही म्हणून एक असावं म्हणून एक सुरुवातीला घेतला होता. त्याच्यानंतर आपले 4 ट्रॅक्टर झाले तिथं आता. माझं नाव आहे दीपक रामचंद्र सावंजी, राहणार बाळवणी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. ट्रॅक्टर घेऊन 6 महिने झालेत. 6 महिन्यातून आपण फळीला चालवलेला आहे सोलर प्लॅन्टमध्ये. हा सोलरचं काम म्हणजे फळी लेवल करण्याची. आता एक 70 एकर 200 एकर इथं सोलर कंपनी चालू आहेत. त्या कंपनीमध्ये पूर्ण 70 एकर लेवलसाठी हा आपला ट्रॅक्टर चालू आहे फळीला. आणि आपण नांगरटीला बिन चालवलेला आहे. नांगरटीला आपण इथं पर एकरी 2,000 रुपयाला एकर आहे. तरी पण आपण नांगरटी जवळजवळ एक 200 एकर नांगरलेला आहे हा या ट्रॅक्टरमध्ये. हा ट्रॅक्टर आपण सांगोल्यात बघायला गेलो. आपल्याला भाऊ शोरूमला आहे तिथं सांगोलमध्ये. त्याचं नाव आहे विष्णू बाळू सावंजी. त्यांनी आपल्याला सांगितले की हा ट्रॅक्टर चांगला चालतो. 1,500च्या तेलामध्ये 10 तास ट्रॅक्टर चाललं. त्यामुळं ट्रॅक्टर आपल्याला आवडलं. ही हिंदुस्तान 60 HP ट्रॅक्टर. त्यामुळं आपण अनेक ट्रॅक्टर घेऊन म्हणजे 2 ट्रॅक्टर घेतलेत. एक पाणी टँकर आणि डम्पिंगला सोलरमध्ये लावलेला आहे. पाळीला सुद्धा 20 एकर रान 2,000 तेलामध्ये 20 एकर रान काढले पाळीला फनपाळी. हो, आता नवीन मॉडेल निघाले म्हणलं बघावं तर म्हणलं कसं चालतंय काय ना. पण एक नंबर चालते, काय अडचण नाही ट्रॅक्टरची. नाही, मार्केटला तर हे चांगलं आहे ट्रॅक्टर. आता सध्या तर आम्हाला काय या ट्रॅक्टरनं जाणवलं नाही. म्हणजे व्यवस्थित चालू आहे आता सध्या तर. म्हणजे आता 2 ट्रॅक्टर आणलेले आहेत. 2 ट्रॅक्टर आपली व्यवस्थित चालू आहेत. काय अडचण नाही किंवा कुठला काही खोळंबा नाही, काही नाही. 6 महिने झाला आणून, 4 महिने झाला आणून. 2 महिन्याचा फरक आहे फक्त. ते सोडून दुसरी 2 घेतले. आता हिंदुस्थानच आहे, दोन्ही पण 60 HP जाईल. तसं काय आपलं चांगलं फायरिंग ट्रॅक्टरचं चांगलं असं होतं. इंजन टकाटक असं होतं. किंवा हाडरापट्टीचं एखाद्या वेळेस हाडरापट्टीचं पण काम निघू शकतं ट्रॅक्टरचं. आता पहिला एक मी ट्रॅक्टर आणला होता, त्याचं हायड्रोलिक पट्टीचं पण बाद निघालं. त्यामुळे एवढं माहिती करून घेण्यास वाईट वस्तू काय नाही, समजा चांगल्याच आहे त्या. एवढंच की या ट्रॅक्टरचं काय प्रॉब्लेम वगैरे काही नाही.